पोरांनो, आपण आता ऐकूया आजीबाईची गोष्ट. एक होता कावळा, एक होती चिमणी. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. मोठा पाऊस आला, कावळ्याचं घर गेलं वाहून. चिवताई चिवताई चिवताईकडे आला. चिवताई चिवताई मला घरात घे. चिवताई म्हणली नाही बाबा. आणि आला दुसऱ्या दिवशी. चिवताई चिवताई दार उघडकी. चिवताई म्हणली थांब, माझ्या मुलाला नाव घालते. आणि आला दुसऱ्या दिवशी. चिवताई चिवताई दार उघडकी. थांब बाबा, माझ्या मुलाला दूध पाजायले. चिवताई चिवताई दार उघडकी. थांब, माझ्या मुलाला झोपी घालायली. मग चिवताई चिवताई दार उघडकी. मग चिवताईनं दार उघडलं. चिवताईला म्हणला कुठं बसू कुठं बसू. चिवताई म्हणली बाबा, भाताची कणिंग आहे, त्याच्यात जाऊन बस जातो. भाताच्या कणगीत बसला. रोज भात खायचा, कुड 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 कुड, आणि त्यातच शिसू करायचा. मग चिवताई म्हणली काव दादा तू काय खातोस. माझ्या मावशीनं सुपारी दिली, ती मी खातोय. बरं म्हणला. मग असं करीत करीत पाऊस उघडला. भाताची कणिंगही संपली. हे मध्ये शिसू करून काव दादा उडून गेला. चिवताई म्हणली त्याचा डोंबला गेला. आता गोष्ट माझी संपली.